अहो आवरा लवकर, आपल्याला जायचंय. कुठं? अहो कुठं म्हणजे गोपाळला भेटायला. आपण त्या जामकर साहेबांच्या हातापाया पडू आणि त्याला सांगू की आपल्या गोपाळला सोडा म्हणून. ए मला असलं काही जमायचं नाही बरं का. तो जामकर माझ्याशी कसा माझात वागतो बघितलं नाही का तुम्ही? आणि मी त्याच्या जाऊन हातापाय पडू? बरं राहिलं, तुम्ही नका पडू, मी आपडते. पण फक्त तुम्ही माझ्या संग चला. तुला एकदा सांगितलं तुझ्या डोक्यावरून जातं का? सांगितलं होतं ना त्याचा ना आपला काही संबंध नाही म्हणून. मला त्याचं तोंड बी बघायचं नाही. गावात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही लेकानं. अरे त्याचं नुसतं नाव निघालं ना तर माझ्या तळपायची आग मस्तकाला जाते. त्याचा विषयच आपल्या घरात नको बस. अहो असं काय करताय? माझं तरी ऐका की. सुधाकर, सुधाकर थांब. काय झालं? सुधाकर ऐक ना. अरे गोपाळ कसा आहे रे? आणि हे बघ, मला काय ते खरं खरं सांगा. तुम्ही कोणी त्याला मारत बिरत तर नाही ना? वा अरे काय विचारते मी सुधाकर? हे बघ, तुझ्या मोठ्या आईशी खोटं बोलू नका. आहे बरं आहे ते, काय नाही जात त्याला. मला त्याला भेटायचं आहे रे. अगं असं नाही भेटता येणार, पोलीस स्टेशन येते, साहेब भेटून नाही देणार. ठीक आहे, तू म्हणशील तसं, पण तू तर भेटू शकतोस ना रे. हे बघ, तू भाव आहेस त्याचा. अरे तू त्याची काळजी घे रे. त्यानं काही खाल्लंय का नाही, पिल्लंय का नाही, हे जरा नीट बघशील रे. सुद्या एक विचारू का रे? तुला बी असंच वाटतंय का रे की माझ्या गोपाळने लालीचं काहीतरी बरं वाईट केलं असं म्हणून? हो, पुरावे तर तसंच सांगतात. आणि गुन्हेगार तो हाय का नाही हे कोर्ट ठरवल, आम्ही नाही. आणि मोठी आहे, जर त्यांनी लालीला खरंच मारलं असेल ना तर मीच काही देव पण त्याला माफ करणार नाही. कळलं? सुधाकर, माझं म्हणणं एवढंच आहे बघ. जामकर साहेबांकडे माझ्या वतीने हात जोड की त्याला, की माझ्या गोपाळला त्रास देऊ नका, त्याला मारू बिरू नका रे. तू तरी समजून घे की रे मला. सुद्धा काळजी घे रे त्याची. मोठी आहे, रडू नकोस, रडू नको, शांत हो. उगाच काय बी बोलू नकोस. येतो मी. राव काय सांगितलं का त्याला? नाही काय तो काय बोलला नाही. साहेबांनी बेदम मारला पण काय बोलायला तयार नाही. तुम्हाला काय वाटते, काय केलं असेल त्यानं? मला नाही वाटत काय केलं असेल, पण काय केलं असेल तर साहेब काढून घेतील त्याच्याकडनं. सुधाकर चहा घेणार? नाही नको, घ्या, मी घेतलं. तो काय बोलला का सकाळपासून? नाही, सकाळपासून काहीच नाही बोलला. काहीच नाही. ए उठ, ऐकू येतंय का? उठ. काय घर आहे का इतका वेळ झोपायला? यो सकाळपासून एकदा पण नाही उठला. नाही, सकाळपासून झोपूनच आहे. ए उठ. नाटकी खोर. ए उठ. अरे उठ ना. राऊत, राऊत लवकर या. ए ए काय झालं? मेला का काय? अहो काय पण काय बोलताय? पाणी आणा, पाणी. बेशुद्ध ये, पाणी घ्या लवकर. त्याला उठवायचा प्रयत्न करा. बेशुद्ध झाला, येऊन साहेबांना फोन करतो. साहेब पण फोन उचलला नव्हता. यांना पण नेमकं आजच पुण्याला जायचं होतं. ॲम्ब्युलन्सला फोन करतो. हॅलो, ताबडतोब कुरोली पोलीस स्टेशनला या. देवा, आता तुझाच काय तो आधार आहे मला. माझ्या लेखाला संकटापासून दूर ठेव आणि त्याची ह्यातून निर्दोष सुटका होते देवा. अजून कसा आला नाही लकी? मला जर कोणी असं बघितलं ना, सगळा डाव फिसकटला. लालिताई, हो
काय जगाला ओढून सांगताय का? वाट लागल की. सॉरी माझ्या लक्षातच नाही आलं ताई. धरा नाश्ता आणलाय तुम्हाला, करून घ्या. बरं झालं, लय भूक लागली होती. मी म्हणलंच तुम्हाला कवाच्या भोका लागल्या असत्याल म्हणून पार लांब ना. लालिताई काय झालं? भोका लागल्यात ना, खाता खाता का थांबला? खावा की. अहो काय झालं? भाऊजी हे ठीक असतील ना? काल जामकर साहेब यांना लय मारत होते. मला बी काय माहित आहो. तुम्ही जाऊन एकदा बघून येता का? हे ठीक आहेत का? यांना कुठं काय लागलंय का? आणि पोलिसांची परवानगी असेल ना, मी तुम्हाला औषध आणून देते, तुम्ही नेऊन द्या. अहो लालिताई काय म्हणू काय तुम्हाला नेमकं मी? एकीकडे गोपाळनं तुम्हाला त्रास दिला म्हणून त्याचा बदला बी घ्यायचा, दुसरीकडे त्याला वाईस त्रास झाला तर तुमचा जीव वर खाली होती. काय करणार, प्रेम आहे ना माझं यांच्यावर. आणि खरं सांगू का, मी यांना त्रास दिला ना मला काही नाही वाटत, पण दुसऱ्या कोणी यांना त्रास दिला ना मला नाही सहन होत. जावा की, जाऊन बघून या. लालिताई तुम्ही उगाच काळजी करताय. पोलीस आहेत ते, पोलीस बी एखाद्याला तो मरेल असं मारत नसते. गोपाळ काय मिळालं नसेल. काय बोललात? लाज नाही वाटत असं बोलायला? माझ्या समोर माझ्या नवऱ्याच्या मरणाची भाषा करताय? अहो चुकून बोलता बोलता बोललो. सॉरी भाऊजी, तुम्ही मला एवढी मदत करताय, तुमचं खरंच लय उपकार आहेत माझ्यावर. पण माझ्या नवऱ्याविषयी असं कोणी काही बोललं ना मला नाही खपत. माझं लय प्रेम आहे माझ्या नवऱ्यावर. ह्यांनाच काय झालं तर मी जगून तरी काय करू? हे सगळं जे काही चाललंय त्याचा काय उपयोग आहे सांगा? हे बघा, हे सगळं जे काही करते ना मी, फक्त त्यांना धडा शिकवायला करते, त्यांचा जीव घ्यायला नाही. लालिताई आलं माझ्या लक्षात. तुम्ही काय काळजी करू नका, मी जातो, काय माहिती मिळते का बघतो. नाश्ता करून घ्या, काळजी घ्या. या अवघडून सोडून बसलं. ऐका, मी याला घेऊन हॉस्पिटलला जातो, तुम्ही साहेबांना फोन करत राहा. त्यांचा फोन कनेक्ट झाला की त्यांना इथली माहिती द्या. हां, आणि हो, ह्याच्याबद्दल जर इथं कोण विचारपूस करायला आलं तर त्याला सांगा की त्याला मेडिकल चेकअपला घेऊन गेलं. ठीक, कुणाला काही कळतं का म्हणे?